एखाद्या सभेला श्रोते किती प्रकारचे असू शकतात याचं पुलंनी खूप सुंदर वर्णन केले. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना पाहणं, प्रसंग पाहणं, आपले सूक्ष्म निरीक्षण शक्तीनं त्यातली संगती विसंगती ओळखणं आणि त्यावर विनोदी पण मार्मिक भाष्य करणं हा पुलंचा स्वभाव होता. आणि त्यामुळे पुलंनी एखाद्या सभेला श्रोते कसे असू शकतात हे सांगताना असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये रुमालवाले, टोपीवाले, बिन टोपीवाले, सदरावाले, बुशकोटवाले, केस काळे असलेले, केस पांढरे असलेले, पांढरे केस काळे केलेले, भांगवाले, टक्कलवाले, चष्मेवाले, नुसत्याच डोळ्यांचे, चकणे, एक डोळावाले, लठ्ठ, बारीक, उंच, ठेंगू, काळे, गोरे, गव्हाळ रंगाचे, दात पुढे असलेले, दात पुढे नसलेले, दातच नसलेले, म्हणजे बोलकेवाले, कवळीवाले, देवीचे व्रण असलेले, पुटकळ्यावाले, उभे राहिलेले, ताठ बसलेले, पोक काढून बसलेले, व्याख्यान चालू असताना मध्येच उठून जाणारे, काही शेवटपर्यंत बसलेले पण शेवटी गाढ झोपलेले, काही मध्ये वर्तमानपत्र वाचणारे, हळूच चावट